तरुण ब्राह्मण शंकर भट्ट जंगलातून चालत आहे. अचानक त्याला एक प्राचीन शिवलिंग दिसते. पुढे गेल्यावर एका दिव्य आश्रमात सिद्ध योगी त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. काय भूतकाळ आणि भविष्यकाळ खरोखर बदलू शकतात? एका साध्या प्रवाशाने डोळ्यांसमोर काळाचा खेळ पाहिला. शंकर भट मरुत्वमलई येथून श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात निघाले होते. चालताना त्यांचे वजन कापसासारखे हलके होत होते. वाटेत त्यांना पांड्य देशातील कदंब वनात एक अतिशय जागृत शिवलिंग दिसले. तिथेच त्यांना सिद्ध योगींद्र नावाचे महान तपस्वी भेटले. योगीराजांनी आशीर्वाद दिला, श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु, आणि त्यांनी सांगितले की हे शिवलिंग स्वतः देवेंद्राने स्थापन केले आहे. योगींद्रांच्या आज्ञेवरून शंकर भट पुन्हा त्या शिवलिंगाकडे गेले, पण तिथे पोहोचताच त्यांचे डोळे चक्रावले. तिथे आधीचे छोटे मंदिर नव्हते, तर साक्षात मधुरा नगरीचे भव्य मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर उभे होते. चहोबाजूना लोकांची गर्दी होती. पण जेव्हा ते मागे फिरले तेव्हा तो सिद्ध योगींचा आश्रम आणि ते वन पूर्णपणे गायब झाले होते. चहोबाजूला फक्त अंधार पसरला होता. जंगलात रात्रीच्या अंधारात अचानक शंकर भट यांच्या मागे एक भयानक प्रकाश चमकला. पुढे काय झाले पहा पुढील भागात. अशाच प्रकारच्या दैवी कथा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या लीला अनुभवण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका.